नमस्कार मित्रांनो. 32 वर्षाचे निरमुडे सर नुकतेच एका छोट्या गावात शिक्षक म्हणून बदली होऊन आले होते. शाळा सुरू होण्यासाठी अजून आठवडाभराचा अवधी होता. गावात राहण्यासाठी त्यांनी आधीच एक जुने घर भाड्याने पाहिले होते. घर मालकाने शब्द दिला होता की निरमुडे सर राहायला येण्याच्या 2 दिवस आधी तो घरातील सर्व जुने सामान काढून घर पूर्णपणे स्वच्छ करून देईल. यासाठी सरांनी त्याला काही पैसे ॲडव्हान्सही दिले होते. ठरल्याप्रमाणे निरमुडे सर गावात आले आणि सरळ घर मालकाला भेटले. त्यांनी सांगितले, मला उद्यापासून राहायला यायचे आहे, त्यामुळे आज घर पूर्ण साफ करून घ्या. घर मालकाने सांगितले की त्याने गावातल्या एका माणसाला काम दिले आहे. तो दुपारपर्यंत सगळे आवरून येईल. दुपारी 3च्या सुमारास निरमुडे सर जेव्हा घराजवळ आले तेव्हा घराला फक्त कडी लावलेली होती. त्यांनी आत डोकावून पाहिले तर अजूनही जुने सामान आणि कचरा तसाच पडलेला होता. सर पुन्हा रागाने घर मालकाकडे गेले तेव्हा घर मालक गायावाया करत म्हणाला, सर काय सांगू, ज्याला काम दिलं होतं त्याला दारूचं व्यसन आहे. दुपारचे पैसे मिळताच तो कुठेतरी पिऊन पडलाय. पण तुम्ही काळजी करू नका, आता मी त्याच्या पत्नीला बोलावले आहे. ते काही वेळातच येईल आणि सगळं घर चकाचक करून देईल. निरमुडे सर घराबाहेर खुर्ची टाकून तिची वाट पाहत बसले. 4च्या सुमारास त्यांनी एक महिला येताना पाहिली. गुलाबी रंगाची साडी आणि त्यावर जुळणारे ब्लाऊज, साधे पण तिचे रूप अत्यंत खुलून दिसत होते. ती जवळ आली आणि आदराने म्हणाली, अहो सर, तुमचंच घर साफ करायचं आहे ना. तिचे ते सौंदर्य आणि निष्पाप चेहरा पाहून सर क्षणभर पाहतच राहिले. ते म्हणाले, हो, पण इतकं मोठं आणि अस्वच्छ घर तू एकटी कशी साफ करणार. ती किंचित असून म्हणाले, काय करणार सर, नवऱ्याला सकाळपासून काम दिलं होतं, पण तो दुपारूनच पिऊन कुठेतरी पडून राहिलाय. आता पोटा पाण्यासाठी मलाच हे करावं लागेल. तिने पुढे विचारले, का हो सर, मी घर साफ केलेलं तुम्हाला चालणार नाही का. सर मनातून सुखावले होते. ते काहीसे मस्करीत म्हणाले, अहो तसं नाही, पण तू इतकी सुंदर आहेस, हे कष्टाचे काम तुझ्या हाताला शोभत नाही म्हणून विचारलं. सरांचे हे शब्द ऐकून ती लाजली आणि सरांकडे रोखून पाहत हसत म्हणाली, म्हणजे आमच्यासारख्या गरिबांनी सुंदर असलं तर अशी कामं करायची नाहीत का, असे म्हणत ती घरात गेली. सरही तिच्या मागे आत गेले. एका सुंदर स्त्रीला एकटे कष्ट करताना पाहणे सरांना योग्य वाटले नाही. त्यांनी स्वतःच कपडे सावरले आणि तिला सामान बाहेर काढायला मदत करू लागले. जुन्या खुर्च्या, पत्र्यांचे डबे दोघे मिळून बाहेर काढत होते. काम करता करता सरांचे लक्ष वारंवार तिच्या सोबत रूपाकडे आणि तिच्या हालचालीकडे जात होते. सरांच्या मनात विचार आला, इतकी सुंदर आणि समजूतदार स्त्री, पण नशिबाने नवरा असा दारुडा मिळाला. हिचे आयुष्य कसं जात असेल. शेवटच्या खोलीत साफसफाई सुरू असताना अचानक तिच्या साडीचा पदर काहीसा खाली घसरला. निरमुडे सरांची नजर तिच्यावर खिळली होती. तिने सरांच्या डोळ्यातील भाव ओळखले. ते अतिशय शांत आणि गूढ नजरेने सरांकडे पाहत म्हणाली, सर, कधी एवढी सुंदर बाई पाहिली नाही का. सर थोडे अवघडले पण धीर धरून म्हणाले, बायका खूप पाहिल्या, पण अशा रूपाला कधी जवळून अनुभवलं नाही. ती आता पूर्णपणे समजून चुकली होती की सरांच्या मनात काय सुरू आहे. तिने मिश्किलपणे विचारले, मग जवळ घ्यायचं आहे का. सरांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्या एकांतात त्या जुन्या घरात स्वच्छतेचे काम बाजूला राहिले आणि निरमुडे सर व ती स्त्री एका वेगळ्याच भावनिक आणि जवळिकाच्या बंधात अडकले. दोघांनी एकमेकांच्या सहवासात पुरेपूर आनंद घेतला. त्या काही क्षणांनी दोघांनाही एक वेगळे समाधान दिले. त्यानंतर दोघांनी मिळून उरलेले घर झटपट साफ केले. काम संपून जाताना
सरांनी ठरलेल्या पैशांपेक्षा काही जास्त पैसे तिच्या हातावर ठेवले आणि म्हणाली, मी उद्यापासून इथेच राहणार आहे. तुला कधी वेळ मिळाला तर येत जा माझ्या घरी. तिने सरांकडे अर्थपूर्ण कटाक्ष टाकला आणि म्हणाले, हो नक्कीच सर, जेव्हा जेव्हा सवड मिळेल मी तुमच्याकडे नक्की येत जाईन. त्यानंतर तिला जेव्हा जेव्हा वेळ मिळायचा ती निर्मुळे सरांच्या घरी यायची. त्या एकांत क्षणांमध्ये ते दोघी एकमेकांच्या खूप जवळ राहायचे आणि अशा प्रकारे त्यांच्यात एक अनोखे गुपित नाते तयार झाले होते. मित्रांनो, ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने लिहिली आहे. या कथेचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही व्यवसायाचा अनादर करण्याचा नाही. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि छानशी कमेंट करा. मित्रांनो, कथा वर्ल्ड मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनही ऑन करा. धन्यवाद.